नगरसेवक महेश पाटिल और सुनीता पाटिल की घर वापसी। प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान की उपस्थिति में महेश पाटिल भाजपा में शामिल हुए। हमारी ही पार्टी के नेताओं ने मेरे विरोधियों की मदद की। भाजपा में शामिल होने के बाद महेश पाटिल का सनसनीखेज दावा। नरेंद्र मोदीजींच्या विचाराने प्रभावित होऊन आणि देवेंद्रजींच्या आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला भारावून मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। निवडणुकीच्या आधीच हा प्रवेश होतोय। नेमकी तुमची काय नाराजी होती? नाराजी पक्षप्रवेशाचा ठरवून केलेला नव्हता, परंतु आमचीच लोक काही आमच्या विरोधकांना मोठं करायला जातात। जर तुमची न्यूज द्यायची हिंमत असेल तर मी बोलेन, नाही तर मी बोलणार नाही। पण तुम्ही सुद्धा या बातम्या छापत नाहीत। नाही बोला। पण तुम्ही दाखवाल का? दाखवाल तर बोलतो, नाही तर बोलत नाही। मोक्याचा आरोपी कुणाल पाटील याला क्लीन चिट देण्याचं काम आमच्याच पक्षातल्या लोकांनी केला। त्याचप्रमाणे माझा मुलगा साईश पाटील आणि मला मारण्याची ज्यांनी कट रचला होता त्यांना अटक करू नका याचा दबाव सुद्धा आमच्याच पक्षातले लोक करत होते। म्हणून त्या पक्षात राहणं मला जमलं नाही, कारण मी जेव्हापासून 2 दिवस मला गोष्ट समजली त्यापासून माझी खूप दडपणाखाली होतो। आणि जे लोक आपल्या विरोधकांना मोठं करण्याचं काम करू शकत नाही, म्हणून मी आता झालं त्यांना ते सांगितलं, साहेब जर असं 2 ठिकाणी तुम्ही करत असेल तर मला जमणार नाही। कारण माझ्या मुलाच्या वरती जर ही गोष्ट आली आणि त्याला जर तुम्ही समर्थन देत असाल तर त्या ठिकाणी मी राहून काय करणार? आधीचा जो तुम्ही विषय सांगितला की मोक्याचा, तर त्या संदर्भात काही अगोदरच्या पक्षामधल्या वरिष्ठांशी तुमचं काही बोलणं झालेलं का काय? नाही, तर त्यांचं समजा कोणाला सपोर्ट करायचा काय त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु माझ्या मुलाला जे लोक मारण्याचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा तुम्ही पाठीशी घालत असेल तर मग मी तिथे राहून मी काय करणार? खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज माझे मित्र आणि बरेच वर्ष हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित असलेले आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे एवढे मोठे फॅन की एखाद्याने कोणी नरेंद्र मोदींबद्दल एखादी जरी पोस्ट टाकली, चुकीची टाकली, तरीसुद्धा रिॲक्ट होणारे असे नगरसेवक आणि कल्याण जिल्ह्याचे पदाधिकारी आणि या भागातील नेते आदरणीय महेश पाटीलजी आणि आमची वर्षानुवर्ष एका बहिणीसारखी आणि पक्षामध्ये सर्वांची ताई डॉक्टर सुनीता पाटील की जी रोज नरेंद्र मोदीजींची फॅन आणि भाऊ म्हणून माझ्याबरोबर कोणाशीही भांडणारी अशी आमची ताई आणि सायली विचारे ताई, संजय विचारेजी आणि आमचा मित्र अण्णा, जो सर्वांचा अतिशय प्रिय आणि या भागातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी की वर्षानुवर्ष एका मित्रत्वाच्या नात्याने आम्ही सर्वजण अतिशय ताकदीने त्या भागामध्ये सामाजिक कार्यामध्ये एकत्रपणे काम करत होतो, वर्षानुवर्ष करत आहोत। यानंतरसुद्धा एकत्रपणे काम करावं असं गेल्या काही वर्षापासून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होतो। महाविकास आघाडीचं त्यावेळच्या सरकारच्या काळामध्ये काही टेक्निकल अडचणींमुळे या सर्वांना फार अडचणींमधून जावं लागत असताना
त्यावेळेला काही अंशी आम्ही लोक कमी पडत होतो, हे मान्यच करावं लागेल. कारण आमच्या मोठमोठ्या नेत्यांना एवढे मोठे त्रास होत होते, तर ही तर अतिशय लहान कार्यकर्ते होते, त्यामुळे यांनाही तसे त्रास देण्याचा प्रयत्न त्यावेळच्या काळामध्ये होत होता. असो, मागच्या गोष्टी आपण बोलणं योग्य नाही, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व या भागातील असणाऱ्या विविध पक्षांमधील कार्यकर्ते पदाधिकारी आम्हाला थोडंसं असं वाटायला लागलं आहे की येणाऱ्या काळामध्ये अतिशय पारदर्शकपणे आणि येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीने विजन ठेवून काम होणं हे अपेक्षित आहे. आणि त्यामुळे मित्र म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलो तर नक्कीच चांगल्या पद्धतीने काम पुढे नेता येईल. त्यामुळे रोज अमजदभाई आम्ही मित्रांना विनंती करतो आहे, त्यामुळे मित्र रोज चर्चा करतात आणि कोणत्याही अटी शर्ती विना जेव्हा मित्र बरोबर येतात तेव्हा तो एक फार मोठा आनंद असतो. त्यामुळे मला खात्री आहे की ही सर्व मंडळी की ज्या विश्वासाने आज पार्टीमध्ये आलेली आहेत, केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार पूर्णच्या पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभं ठेवणं हे स्वाभाविकपणे माझं काम आहे आणि मी ते नक्की करेन. पुन्हा एकदा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि या भागातील सर्व नागरिकांनी एक साथ मिळून हे जे ठरवलं आहे की आम्हाला येणाऱ्या काळात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात काम करायचं आहे, त्याबद्दल मी पुन्हा त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो. नाही, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही आणि आम्ही सर्वजणांनी एकच विचार करायला हवा की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही असा प्रयत्न करतो आहे की एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आमचा तर नारा आहे की येणाऱ्या काळामध्ये की आपल्याला सर्वांना एकत्रपणे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्रातल्या सरकारबरोबर जायचं असेल तर पार्लमेंट टू पंचायत आपल्याला सर्वांना एक विचाराने पुढे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दिशेने पार्टी म्हणून आम्ही जाण्याचा छोटासा प्रयत्न करतो. नाही, अडचण अशी काहीच नाही आहे, फक्त आपल्याला तर माहीत आहे की हा पूर्णच्या पूर्ण भाग जो आहे, हा भाग आणि या भागामधील असणारे नागरिक जे आहेत, नागरिक जे ठरवतील तेच पुढे होणार आहे. त्यामुळे रोज नागरिक ठरवत आहेत, जसं जसं ठरवतील तसं तसं आपण पुढे जाऊ. शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए. अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए.